आजचा गावचा रस्ता बघा मित्रांनो, फुल एकदम मस्का पाव सारखा आहे. मला नुसते ना कामटेच्या नंतरला नुसते झोपाच भरल्यात. अशी कोणती थंडी असते? अशी कोणती थंडी? हाय गाईस, यू कॅन सी लेडी मायक्रा सोबत आहे मी. आता इथे रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. मी इथे नायट्रोजन चेक करायला आले माझ्या लेडी मायक्राचं. ती फुल तयारी जोरदार चालू आहे आपल्या गावी जाण्याकरिता. सो मग आज मी फक्त तिचा नायट्रोजन आणि टॉपअप मारणार आहे त्याचं पेट्रोल. हे खूप एकदम भारी असणार आहे. लाईक मुंबई ते कोकण हा प्रवास असणार आहे आणि मी स्वतः चालवणार आहे. काम चालू आहे आपल्या नायट्रोजन भरण्याचं. सो ही निसान लेडी मायक्रा आहे ना माझी 41 लिटरची आहे. तर मी आता टॉपअप केलं आहे त्याचं 35 लिटर. बघू शकता फुल टॉपअप केलं आहे. लाईक आता 41 लिटर्स टाकी फुल झाली आहे. आणि माझा ॲव्हरेज आता थोडा कमी झाला आहे बिकॉज मी ऑफ रोडिंग केली होती निसान लेडी मायक्रा बरोबर गडावरती. म्हणजे राजमाचीचा किल्ला आहे ना जो लोणावल्यामध्ये आहे, एंट्री करताच तो हा किल्ला लागतो. सो माझं आता ॲव्हरेज जरा ह्याच्या गाडीचं कमी झालं आहे. ऑरल्स माझं हायवेला 21 वगैरे असं देते. आता तरी सध्या 11 देते ती मला. आणि मग गावी जाताना उद्या बघूया किती देते. आणि गावचे आपले रस्ते तुम्हाला माहितीच आहे, वडखळपर्यंत बकवास आहेत. पनवेलचे जरा पुढे गेल्यापर्यंत तरी छान आहेत रस्ते. सो लेट्स सी. आता उद्या माझं एसीचं काम आहे आणि मी करणार आहे लाईट फिटिंग. जी लेफ्ट साईडची लाईट आहे ना ती गेली आहे, तर जरा त्याचं बल्ब फक्त चेंज करणार आहे बस. मग माझी गाडी मस्क्यासारखी चालणार बिकॉज माझं सर्व्हिसिंग झालं आहे आणि गाडी खूप जास्त गेली नाही कुठे पण. एकविरेला गेलेली आणि राजमाची किल्ल्यावरती गेलेली. सो गाईज आपण आता कूलंट पूर्ण चेंज केलं आहे. मॅक्सिमम लिमिटपर्यंत आपण त्याला फिल केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पण चेक केलं, आपला ऑइल पण बरोबर आहे. आता मी ब्रेक ऑइल चेक करते. इथे फक्त टॉपअप करायचं आहे आपल्याला ब्रेक ऑइल फुल बरोबर आहे. चमकते. सो गाईज आपण सानूबाईच्या इथे हे स्टुडिओमध्ये आता आपली गाडी वॉशला जाणार आहे. फुल इंटरनल काम झाले. आता आपण सर्व्हिसिंगसाठी तिला टाकले म्हणजे पॉलिश वगैरे सगळं करून मी तिला घेऊन जाणार आहे आपल्या कोकणामध्ये. गाईज लुक ॲट दिस व्ह्यू यार, अमेझिंग. लेडी मायक्रा इज गेटिंग ब्लूम. आणि मी इथे मस्त आरामात बसले पाटील काकांच्या गॅराजमध्ये. सो गाईज आपली आता निसान लेडी मायक्रा एकदम चमकली आहे. त्याचं सर्व्हिसिंग वगैरे झालं आहे. तर त्या दीपक पाटील काकांकडे ह्या गॅरेजमध्ये आपण केली आहे सर्व्हिसिंग. तर तुम्हाला यायचं असेल तर शताब्दी हॉस्पिटल आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. आणि सानूबाईचं आहे ना सलॉनचं पण दुकान आहे. तर तुम्ही इथे ना स्वतःची गाडी गॅरेजला टाकून मग तिथे सलॉनमध्ये जरा आपलं ग्लूमिंग करू शकता. थँक्यू फॉर एव्हरीथिंग अँड थँक्यू फॉर सर्व्हिसिंग. तुम्ही पण येऊ शकता, इथेच नाश्ता बिष्टा पण आहे बाजूला. काका बाय बाय. थँक्यू, वेलकम. आता आहे ना इथे रात्रीचे तर 8:30 वाजले आणि मी इथे अपर डिपर आहेत ना माझी एक लाईट आहे ना जरा कमी होती, तर अण्णाने आपल्याला करून दिली आहे एवढ्या रात्रीचं थांबून. सो थँक्यू अण्णा. गाईज इथे 4 वाजलेत आणि मी माझी निसान लेडी मायक्रा पूर्ण गावच्या सामानामध्ये लोड झाली आहे. तर चला निघूया कोकणात जायला. इथे आता 93,379 किलोमीटर्स आहे. सो लेट्स गो. सो गाईज कर्नाला आपण क्रॉस केलं आहे. माझ्या फेवरेट ब्रिजच्या वरती आलो आहे. सो गाईज इथे 8 वाजलेत, एकदम परफेक्ट 8 वाजलेत आणि आपल्याला सिंगापूर टनल नाही, काशेडी टनल आपल्याला हे हा कोकणातला सर्वात भारी एक टनल जे सगळी उत्सुकता होती ह्या टनलच्या आतमध्ये प्रवास करायची. तर आता आपण आपली निसान लेडी मायक्रा सोबत आलो आहोत. मेगाच्या रिझल्ट सोबत आपण आलो होतो, आता निसान लेडी मायक्रा सोबत आलो आहोत. आपण पार केला आहे टनल
विदिन 3 मिनिट्स मध्ये आपलं संपलंय टनल पासून एंट्री. हॅलो गाईज, तर माझ्या इथे 191 किलोमीटर्स कंप्लीट झालं आहे आणि विदिन 4 आवर्समध्ये मी कशेडी घाट कंप्लीट केला आहे. आणि आता माझ्या पाठी कुत्रे लागलेत आणि मी खूप कुत्र्यांना घाबरते. किती कुत्रे आहेत बघा, निसान लेडी मायक्राच्या बाजूला, आजूबाजूला जरा उठलं की हे सगळे ना कुत्री माझ्या बाजूबाजूला येतात. हे हॅलो गाईज, इथे आहेत ना सकाळचे 8 वाजलेत आणि मी कशेडी घाट पोचली आहे. मुंबईवरून माझी ट्रॅव्हल होती माझ्या लेडी निसान मायक्रासोबत. जेव्हा मी माझी स्कूटी घेऊन म्हणजे मेघाच्या रिझॉर्टसोबत आली होती तेव्हा विदिन 3.5 तासामध्ये आपण घाट उतरलो होतो कशेडीचा. थंडी लागते तुला? थंडी लागते. अशी कोणती थंडी असते? अशी कोणती थंडी? आमच्या आयुक्तीने बघा 2 लिटरची बॉटल एका हातामध्ये पकडली आहे. हा स्ट्रॉंग गर्ल. हा ऐकते थंडी कशी लागते. उचकी बघा आमच्या कोकणातली कशी बांधलेत. मीच बांधलेत रात्री. मी बांधली. तू बांधलेस? तू 10वीला आहेस? कसं नाचते? थंडी कशी असते? ते इथे 10 वाजलेत. आता मी सावर्ड्याला पोचणार आहे. मला नुसते ना कामटेच्या नंतरला नुसते झोपाच भरलेत. तर मी ना तोंडावरती पाणी मारून पाणी पीत आहे ना निघते. आपण पोचलो आहोत संगमेश्वरला. मी 11चा टायमिंग ठेवलं होतं, विचार केलेला 11 वाजता मी पोचणार. आणि बघू शकता तुम्ही टायमिंग 10:49 झालेत आणि मी आता संगमेश्वरच्या बस स्टॉपच्या इथे पोचणार आहे. वी आर बॅक अगेन टू माय विलेज. आपलं घर, आपल्या कोकणात. चला यावेळी गणेश जयंती खूप मस्त मजा करूया. चिडिया उड गई. संगमेश्वरचा ब्रिज बनतोय मित्रांनो. संगमेश्वरचा ब्रिज बनतोय. आता आपल्याला जायचं आहे देवरुखच्या मार्गे. संगमेश्वर देवरुख मार्ग आपण जाणार आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता ब्रिज पण काम चालू आहे ब्रिजचं संगमेश्वरचं. हो आलोय एकदाच संगमेश्वर. 10:50 झालेत. संगमेश्वरात एंट्री घेतली. विचार करायचा, सांगायचा नाही पण ध्येय पूर्ण करायचं. मित्रांनो आता आम्ही आहे ना तामाण्यात पोचलो आहोत आणि घरी नाही गेलो. इथे तामाण्यात आहे ना आमच्या देवरुख तामाणे, त्याच्यामध्ये ना मार्केट भरतो. तर आम्ही मच्छी घेऊन त्याच्यानंतरला मग जाणार घरी. थोडा वेळच राहिले, अर्धा तास. मित्रांनो आमच्या गावचा रस्ता बघा. 11:30 पर्यंत पोचू. उसगाव गावामध्ये कानसारेवाडीमध्ये आपलं गाडी पोचली आहे. हो आमचा गावचा रस्ता बघा मित्रांनो, एकदम मस्का पावसारखा आहे. चला आमची वाडी हद्द चालू झाली आहे कानसरेवाडीची. एकदा तर पोचतोय आपण.